पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब ठेवून संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसला मोठं यश आलंय। नागपूर रेल्वे स्थानकावर दबा धरून बसलेल्या एटीएसच्या पथकानं या आरोपीला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं। हडपसर परिसरामध्ये एका रुग्णालयाजवळ बॉम्ब ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं ही अत्यंत मोठी कारवाई केली आहे। या घटनेतील मुख्य आरोपीला एटीएसनं नागपुरातून ताब्यात घेतलंय। आरोपी हा ट्रेन क्रमांक 18029 शालिमार एक्सप्रेसनं प्रवास करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता। या अटकेमुळे पुण्यातील बॉम्ब प्रकरणाच्या तपासाला आता एक मोठं यश आलंय। आरोपीची चौकशी सुरू करण्यात आली आहे। शिवाजी राठोड असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। संशयित आरोपी हा आझाद हिंद एक्सप्रेसनं प्रवास करत होता। ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आली असता तो गाडीतून उतरत असतानाच आधीच सज्ज असलेल्या एटीएसच्या पथकानं त्याला चहूबाजूंनी घेरून ताब्यात घेतलं। सध्या या आरोपीला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान आरोपीला नागपुरात अटक केल्यानंतर आता लवकरच आरोपीला पुण्यात घेऊन येणार असल्याची माहिती आहे। त्यानं पुण्यातल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये बॉम्ब प्लांट केला होता। प्लांट करण्यामागचा हेतू किंवा उद्देश काय होता हे आता चौकशीतून समोर येणार आहे। बुधवारी सायंकाळी पुण्यातील हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेट येथे असलेल्या उषा किरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संशयास्पद वस्तू दिसून आल्यामुळे नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी परिसर तातडीनं सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवलं होतं। घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आढावा घेतला। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बॉम्ब वेळेतच निकामी केल्यामुळे मोठी दुर्घटना यावेळी टळली। पण या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएस आणि आयबी सारख्या केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या। या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं। संशयास्पद हालचालींवरून 15 ते 18 जणांची कसून चौकशी करण्यात आली होती। अखेर तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपीच्या चेहऱ्यावरून पडदा उठला आणि त्याचं लोकेशन नागपूरमध्ये ट्रॅक झालं। आरोपीला नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली। सध्या त्याला नागपूर एटीएसच्या कार्यालयात आणण्यात आलंय, तर आरोपीनं नागपूर एटीएसला आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। रुग्णालयाच्या पार्किंग परिसरात ही बॉम्बसारखी संशयास्पद वस्तू नेमकी कोणी ठेवली होती आणि त्यामागे संबंधित व्यक्तीचा नेमका काय हेतू होता किंवा उद्देश असू शकतो याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीनं एक विशेष तपास मोहीम सुरू केली होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली। सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसल्यानंतर त्याला पकडण्याचा मार्ग सोपा झाला। प्राथमिक तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना आरोपीनं ट्रेननं पळून जात असल्याचा सुगावा लागला आणि त्यानुसार नागपूर आरपीएफच्या मदतीनं शालिमार एक्सप्रेसमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। या खळबळजनक प्रकरणाचा पुढील सखोल तपास आणि आरोपीची चौकशी आता पुणे पोलिसांकडून केली जाते। सुरुवातीला या घटनेमुळे पुण्यात दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र पोलिसांनी आता स्पष्ट केलंय की या प्रकरणाचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी किंवा कारवायांशी संबंध नाही। आरोपीचा संबंधित हॉस्पिटल प्रशासनासोबत काही जुना वाद होता। याच वादाचा बदला घेण्यासाठी आणि हॉस्पिटलला अडचणीत आणण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी आणि हॉस्पिटलमध्ये नेमका काय वाद होता याचा सविस्तर तपास आता सुरू आहे। हॉस्पिटलला बदनाम करणं किंवा आर्थिक वादातून हा प्रकार घडला असावा अशी दाट शक्यता आहे। आरोपीला पुण्यात आणलं जात असून त्याच्या चौकशीतून यामागील संपूर्ण मास्टर प्लॅन उघड होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।